इथे येऊन बोलायचंय तुम्हाला. इथे येऊन जरा इधर भी देख ले, चमक चल लो. अरे अनन्या बाळा, आलीस तू? ये. अरे काय झालं हिला? अरे अनन्या बाळा, आज शाळेत नाही आली का? तू मला भूक नाहीये, तू तुझं काम कर. अरे काय झालं, तुला जेवायचं पण नाहीये का? लाव. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ए अनन्या, अनन्या बाळा, कोण आहे? मी भगवान श्रीकृष्ण. देवा तू? हो, मीच अनन्या. तुझी व्यथा बघून, तुला होत असणारं दुःख बघून मला राहावलं नाही, म्हणून मी आलोय. मग तुम्ही मला दिसत का नाही? माझ्या समोर या ना. नाही अनन्या, मी नाही येऊ शकत तुझ्या समोर. का? मी भक्तांच्या समोर प्रत्यक्षात यावं असंही युग नाही अनन्या. हे कलियुग आहे, म्हणून मी प्रत्यक्षात दिसू शकत नाही. अप्रत्यक्षात मी सर्वांचे रक्षण करतो. मग तुम्ही अप्रत्यक्षात माझे रक्षण का नाही केले? अनन्या, असं प्रत्येक युगात मीच तुम्हा स्त्रियांचं रक्षण करत आलोय. मी तुझंही रक्षण करेल, पण त्याकरता तूही तुझं रक्षण करण्याकरता प्रयत्न केले पाहिजेस ना. जसं द्वापार युगामध्ये माझी बहीण द्रौपदीवर आलेला प्रसंग माहिती आहे ना तुला. मीच तिचं रक्षण केलं, पण अनन्या, मी तिच्या रक्षणाकरता येण्याच्या अगोदर तिनेही प्रयत्न केले होते. कौरवांच्या भरसभेमध्ये अगोदर तर तिनं आपले रक्षण करण्याकरता सगळ्यांकडे मदत मागितली होती. भीष्माचार्यांकडे, द्रोणाचार्यांकडे, तिचे सासरे आंधळे धृतराष्ट्र यांच्याकडे. नवे अनन्या, तिचं रक्षण करण्याकरता तिनं तिच्या पतींचीही मदत मागितली होती, पण कुणीही तिला त्या प्रसंगात मदत नाही केली. पण तरी सुद्धा माझी भक्त द्रौपदी घाबरली नाही. तिनं स्वतःचं रक्षण करण्याकरता प्रयत्न केला. काय केलं तुला माहिती आहे ना. तिने आपले हात आपल्या अंगाभोवती गुंडाळले आणि स्वतःचं रक्षण करण्याकरता प्रयत्न करत होती. पण दुर्दैव तिचं, स्वतःचं रक्षण करण्याकरता ती असमर्थ ठरली. मग त्यावेळेस तिनं दोन्ही हात उंच करून माझा धावा केला, माझं नामस्मरण केलं. आणि अनन्या, त्या प्रसंगी तिच्यावर जो अन्याय अत्याचार होत होता, त्या प्रसंगी मी तिच्याकरता धावून गेलो आणि तिचं रक्षण केलं. मी तुझंही रक्षण करेल, पण तूही तुझं रक्षण करण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. अनन्या, तू एक सामर्थ्यवान स्त्री आहे, मुलगी आहे, कर्तृत्ववान आहे. स्वतःला सामान्य समजू नको. तुला रडायचं नाहीये, तुला लढायचंय. उठ,
डोळे पुस, लढण्याकरता तयार हो. तुझ्यावर ज्यांनी ज्यांनी अन्याय आणि अत्याचार केलेला आहे त्यांच्यासाठी पेटून उठ. हातात मशाल घे, तलवार घे. कारण या कलियुगातली तूच जगदंबा आहे, तूच दुर्गा आहे आणि तूच महाकाली आहे. तुझा न्याय तू स्वतःच लढा देऊन मिळवू शकते. तुला आता रडणं थांबून लढायचंय. मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे. तुझं कल्याण होईल. विजयी भव. अरे अनन्या बाळा, काय झालं? तू का रडते आणि हा असा अवतार कस काय झाला तुझा? 2-3 दिवसापासून काही मुलांनी माझा पाठलाग केला आणि छेडछाड केली, त्यामुळे माझी आज ही हाल झाली. तू सांगितलं का नाहीस आम्हाला? मी घाबरली होती म्हणून मी नाही सांगितलं. मला या अन्यायाविषयी लढायचं आहे. हो ठीक आहे, आपण लढू. मी तुझ्या पाठीशी आहे. अनन्या आपला न्याय मागण्याकरता आता कोर्टात जाणार आहे. हे कोर्टाचं दृश्य आहे. कोर्टामध्ये वकील आपापल्या शिलाची बाजू मांडण्याकरता हजर आहेत. आता फक्त वेळ आहे ती न्यायाधीश साहेबांची येण्याची. आता काही वेळातच न्यायाधीश साहेब या ठिकाणी हजर होतील. त्यानंतर पुढे कोर्टाची कारवाई सुरू केली जाईल. न्यायाधीश साहेबांची एंट्री कोर्टात झालेली आहे. पुढची कारवाई. माय लॉर्ड, माझी अशील कुमारी अनन्या सपकाळीला कोर्टात हजर करण्याची परवानगी द्यावी. अनन्या सपकाळ हाजीर हो. युअर ऑनर, माझी आजची केस जरा संवेदनात्मक आहे. माझी अशील कुमारी अनन्या सपकाळ ही शाळेतून घरी येत असताना काही मुलं तिला अनेक दिवसांपासून त्रास देत होते, तिला इजा पोहोचवत होते. पण त्या प्रयत्नात ते अयशस्वी झाले. पण ह्या वेळेला मात्र ते यशस्वी झाले. परवा माझी अशील कुमारी अनन्या सपकाळ ही तिच्या मैत्रिणींबरोबर शाळेतून घरी येत असताना ह्या टवाळ मुलांनी तिला अडवलं आणि त्यांना त्रास देऊ लागले. सर्व मुलींना त्याला प्रतिकारही केला, पण बाकीच्या मुलींना त्यांनी धक्काबुक्की केली. घाबरून त्या मुलींना तिथून निसटल्या. पण त्या मुलांच्या ताब्यात माझी अशील कुमारी अनन्या सपकाळ ही सापडली आणि त्या 3 मुलांनी अनन्याला धक्काबुक्की करून तिला टॉर्चर करू लागले, तिचा छळ करू लागले आणि खूप दिवसांपासून अनन्यावर नजर ठेवून असणारे हे मुलं त्यांच्या कामात यशस्वी झाले आणि तिथून फरार झाले. युअर ऑनर, अनन्या खूप घाबरलेली असतानाही तिने स्वतःला सावरलं. घरी जाऊन तिने आपल्या आईला झालेला सर्व प्रसंग सांगितला. अनन्याच्या आईने तिला हिंमत देऊन त्या दोघीही जवळच्या पोलीस स्टेशनला गेल्या आणि तिथं त्यांनी कंप्लेंट नोंदवली. हा त्या कंप्लेंटीचा एक पुरावा. ही पोलीस कंप्लेंटची एक प्रत मी कोर्टासमोर सादर करत आहे. खरं तर आपण नाशिक पोलिसांचे आभार मानले पाहिजे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात खूप लक्ष घालून काम केलं. त्यांनी आरोपींना पकडण्यात मोठं जाळं रचलं आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. त्या 3 आरोपीपैकी 2 आरोप्यांना पकडण्यात नाशिक पोलीस यशस्वी झाले. पण युअर ऑनर, एक आरोपी फरार आहे. तेथून तो फरार झाला, पण त्याचाही तपास आपले पोलीस करत आहेत. युअर ऑनर, त्या 2 आरोप्यांना कोर्टात हजर करण्याची परवानगी द्यावी. धन्यवाद युअर ऑनर.
युअर ऑनर, हेच ते आरोपी ज्यांनी माझ्या आशिलाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. माय लॉर्ड, यांच्या वतीने मी ही केस लढत आहे. माय लॉर्ड, सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकता मी सांगू इच्छितो की या सगळ्या प्रकरणामध्ये माझे अशिल, राजू आणि विजू हेच जबाबदार नाही. ते जितके जबाबदार आहे या प्रकरणात तितकेच जबाबदार मिस अनन्याही आहे. माय लॉर्ड, जसे की हे सगळे जे प्रकार घडतात त्याला जबाबदार मुलीही असतात. जसं की अंग भरून कपडे न घालणे, प्रमाणापेक्षा जास्त मेकअप करणे, बाहेर गेल्यावर खूप मुलांशी हसून खेळून राहणे, मग मुलं आकर्षित होणारच ना. माय लॉर्ड, म्हणूनच फक्त मुलांनाही शिक्षा देताना मुलींनाही शिक्षा मिळालीच पाहिजे. माय लॉर्ड, माझी कोर्टाकडे एवढीच विनंती आहे की माझ्या आशिलांची एकट्याची चूक नाही, म्हणूनच त्यांच्या भविष्याचा विचार करून कोर्टाने योग्य तो निर्णय घ्यावा. दॅट्स ऑल माय लॉर्ड. थँक्यू. युअर ऑनर, माझे सहकारी वकील आरोपांना पाठीशी घालताय. त्यांचं म्हणणं आहे की मुली जास्त फ्री राहतात. मग राहू नये का? काय युअर ऑनर? स्त्री ही स्वतंत्र देशाची एक स्वतंत्र नागरिक आहे. तिला आपल्या मर्जीनुसार जीवन जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे युअर ऑनर. याचा अर्थ तिने सर्व मर्यादा ओलांडावी असं म्हणायचं नाही मला. पण युअर ऑनर, मग तिने फक्त चूल आणि मूल एवढ्याच गोष्टीपुरतं मर्यादित राहावं का? युअर ऑनर, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण संस्था खुल्या केल्या. स्त्रियांना साक्षर सुशिक्षित बनवण्याकरता केवढं योगदान दिलंय. त्यामुळे आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते, कुटुंब चालवते, कुटुंबाची काळजी घेते. आणि त्या स्त्रीवर हा अन्याय, ही वेळ, त्यातल्या त्यात हा प्रसंग तिच्यावर ओढवला. ती माझी अशील अनन्या सपकाळ, शाळेत जाणारी एक छोटी मुलगी आहे. युअर ऑनर, तिनं ह्या वयात फ्रेंडली नाही राहावं तर कधी राहावं युअर ऑनर? छळ करणं, टॉर्चर करणं, हिंसक वृत्ती असणं, ह्या सर्व गोष्टींच्या ह्या वयात तर तिला काही कल्पनाही नाही युअर ऑनर. त्यावर अजून माझं सहकारी वकिलांचं म्हणणं आहे की मुलींचे अंग भरून कपडे असावे, मेकअप नसावा. अन्यायाकरता जर हेच निमित्त कारणीभूत असेल युअर ऑनर, तर मग 13 ऑगस्ट 2024 बदलापूर येथे शाळेतल्या 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाला. 15 ऑगस्ट 2024 पुणे येथील शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला गेला. 20 ऑगस्ट 2024 अकोला शिक्षकांकडून 6 मुलींचा विनयभंग झाला. 20 ऑगस्ट 2024 मुंबई ठाण्यामध्ये गतिमंद मुलीवर अत्याचार. 20 ऑगस्ट 2024 चांदवलीमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. 20 ऑगस्ट 2024 लातूरमध्ये 4.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक छेडछाड. आणि 21 ऑगस्ट 2024 आपल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात गावी येथे 4.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार. 21 ऑगस्ट मुंबई अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार. त्याच दिवशी खार या गावात मुंबईमध्ये 2 अल्पवयीन मुलींचा शेजाऱ्यांकडून विनयभंग. 21 ऑगस्ट पुणे अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने मित्रांनी अत्याचार केला. 22 ऑगस्ट कोल्हापूर 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. 22 ऑगस्ट नागपूर 8 वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानेच अत्याचार केला. मग सर्व घटना केवळ कपडे आणि खूप मेकअप केला ह्या गोष्टींमुळे का? म्हणून या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडल्या का? नाही युअर ऑनर. या घटनेमध्ये फक्त मुलींचे कपडे, मेकअप, फ्रेंडली राहणं बदलावण्याबरोबर मुलांची घाणेरडी मनोवृत्ती बदलली पाहिजे. समोरून जात असणारी माझी आई, बहीण, मुलगी आहे ही वृत्ती ह्या मुलांची बनली पाहिजे, तरच आजची स्त्री सुरक्षित राहू शकते युअर ऑनर. म्हणूनच माझी कोर्टाला विनंती आहे की माझी अशी अनन्या सपकाळ हिला योग्य न्याय द्यावा. अनन्याला न्याय देणं म्हणजे आतापर्यंत जेवढ्या चिमुकल्यांवर अत्याचार झाले त्यांना न्याय मिळाल्यासारखं आहे. दॅट्स ऑल युअर ऑनर. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून सरकार वकिलांना जी महिलांच्या वतीने बाजू मांडली ती कौतुकास्पद आहे. त्याबद्दल कोर्ट त्यांचं अभिनंदन करेल. त्या सर्व घटना ऐकल्यावर खरोखरच मिस अनन्यावर झालेला अत्याचार सिद्ध होतो. म्हणूनच हे कोर्ट राजू आणि विजू या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देत आहे. आजकरता हे कोर्ट इथेच स्थगित करण्यात येतात. दॅट्स ऑल.